माझे नाव आर्या अमोल माने. माझ्या शाळेचे नाव श्री कल्लेश्वर हायस्कूल दापोडे. मी आता 5वी अ ची विद्यार्थिनी आहे. कसं जगायचं हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, तर कसं मरायचं हे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार आचरणात आणून आयुष्यभर जगावं कसं आणि आयुष्य संपवून मरावं कसं हे आम्हाला कोणी दाखवलं असेल तर ते फक्त भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. जालियनवाला बागच्या हत्याकांडाच्या दुसऱ्या दिवशी भगतसिंग जालियनवाला बागेत गेले. तेथे रक्ताचे थेंब त्यांनी पाहिले. तेथे रक्ताळलेली माती त्यांनी पाहिली. त्यांनी सोबत एक शाईची बाटली नेली होती. ती शाई त्यांनी तिथेच टाकून दिली. ती माती उचलली आणि बाटलीत भरली. घरी आले, एक रुमाल घेतला. तो रुमाल मोठ्या पानावर पसरवला. त्यावर माती ओतली. मातीला फुले वाहिली आणि 12 वर्षाचा भगतसिंग म्हणाला, आता जगायचं तर या मातीसाठी आणि मरायचं तर या मातीसाठी. या मातीला पुन्हा एकदा मुक्त करण्यासाठी वयाच्या 12व्या वर्षी भगतसिंग तुमच्या आमच्यासाठी फासावर गेला. खरं तर मला प्रश्न पडतो आजकालची मुले नेमकी काय करतात? वयाच्या 12व्या वर्षी भगतसिंग तुमच्या आमच्यासाठी फासावर गेला, तर आजकालची मुले पबजी गेम खेळून आपल्या जीवनाचा शेवट करतात. ही सर्वात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. अरे अरे, कोई नौटंकी के लिए मर गया तो कोई औटंकी के लिए मर गया. अरे अरे, कोई नौटंकी के लिए मर गया तो कोई औटंकी के लिए मर गया. पर मेरा भगत सिंह भारत देश की रक्षा करते करते अमर हो गया. पर मेरा भगत सिंह भारत देश की रक्षा करते करते अमर हो गया. भगत सिंग लग्नाच्या वयात येतात तेव्हा त्यांची आई त्यांना म्हणते, भगत, तुझं आता लग्न करायचं आहे. लग्नाचं नाव ऐकताच भगतसिंग आईला म्हणतो, नाही आई, मला बाईची सेवा करायची नाही. मी शपथ घेतले या भारत मातेची. भगतसिंगचे बोलणे ऐकून भगतसिंगची आई रडायला लागते. त्यावेळी भगतसिंग आईला म्हणतो, रडू नकोस आई, तू काय आईवढेऱ्याची आई नाही, तू एका शूरवीराची आई आहेस. आणि तुला रडताना पाहून ते गोरे इंग्रज मला पळपुटे समजतील. कळू दे त्या गोऱ्या इंग्रजांना, आमच्याच वाटेवर येऊन आमची वाटमारी करणाऱ्यांची त्यांच्याच वाटेवर जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या जागेवर परतत नाही. हा आमचा इतिहास आहे. प्रसंग डोळ्यासमोर आणून पहा. ज्यावेळी भगतसिंग फासावर जात असतो, अवघे 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. या वयात आजकालच्या मुलांना नीट खायची अक्कल नाही. या वयात माझा सर्जा भगतसिंग तुमच्या आमच्यासाठी फासावर गेला. फाशी 24 मार्चला होणार होती, पण त्या क्रूर इंग्रजांनी 23 मार्चलाच फाशी देण्याचे ठरवले. कदाचित उद्या फाशी देण्याचे थांबले असते, पण त्या इंग्रजांनी आज रात्रीच भगतसिंग मारून टाकायचा असे ठरवले. कारण तो जिवंत राहिला तर इथे आपल्याला राज्य करता येणार नाही. फाशीला फक्त 2 तास उरले होते. त्यावेळी एका अधिकाऱ्याने जेलमध्ये डोकावून पाहिले. त्यावेळी माझा सर्जा भगतसिंग कपडे काढून पैलवानासारखा जोर काढत होता. अधिकाऱ्याने भगतसिंगला थांबवले व विचारले, काय माणूस आहे हा? मृत्यूच्या दारात आहे, इंग्रजांच्या दरबारात आहे. काय माणूस आहे हा? मृत्यूच्या दारात आहे, इंग्रजांच्या दरबारात आहे. तरी याला भय नाही, भीती नाही. काय व्यायाम करायची जागा आहे? आणि कडाडला माझा सर्जा भगतसिंग, अरे भगत आता मरणार आहे, पण पुन्हा जन्म घेऊन तुमच्या नळीवर येऊन बसणार आहे. आणि म्हणूनच माझ्या पुढच्या जन्मीची तयारी सुरू आहे. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तिघांनाही फाशी देण्यात आले. पाहून ही शौर्य तुझे पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. पाहून ही शौर्य तुझे पुढे मृत्यूही नतमस्तक झाला.
झाला आणि माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझा क्रांतीवीर भगतसिंग अमर झाला आणि माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझा क्रांतीवीर भगतसिंग